नमस्कार मित्रांनो, मी आज बनवणार आहे चवदार अशी शेवभाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: शेवभाजी मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता, हळदी, लाल तिखट, कांदा, टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं याची पेस्ट मी करून घेतली आहे आणि अर्थातच शेव। तर आता आपण शेवभाजीसाठी सुरुवात करूया। आता आपण तेल टाकूया। तेल टाकूया। तेल गरम झालं की तिच्यात आपण थोडा कढीपत्ता सोडूया। थोडासा हिंग सांगायचा राहिला माझा, म्हणून मी थोडासा हिंग टाकत आहे। आता कढीपत्ता तडतडला की आपण ही पेस्ट याच्यात टाकूया। कांदा, लसूण, टोमॅटो, आलं पेस्ट हे आपण आता व्यवस्थित परतून घेऊया। आता आपली कांदा, लसूण, टोमॅटोची पेस्ट ही परतून झालेली आहे। मी काही साहित्य वाढवलेलं आहे। त्यात आहे अर्धा लिंबू, घरगुती मसाला, धना जिरा पावडर। आता आपण याच्यात थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धना जिरा पावडर, 1 चमचा घरगुती काळा मसाला आणि शेवभाजी मसाला, 2 चमचे शेवभाजी मसाला हे आपण घेतला आहे। हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। हे आता व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया। हे पाणी घातलं की आपण अजून व्यवस्थित परतून घेऊ। आपण जेवढं चांगलं परतून तेवढं चांगलं ग्रेव्हीला तेल सुटतं, ग्रेव्ही चवदारही बनते। थोडंसं ग्रेव्हीत मीठ टाकून घेतलेलं आहे मी, सांगायचं राहून गेलं। थोडंसं मीठ टाकलेलं आहे याच्यात, म्हणजे ग्रेव्ही कांदा लवकर परतला जातो। आता याच्यात आपण पाणी टाकूया। आपल्याला जेवढी भाजी हवी असेल त्या प्रमाणात व शेव असेल तेवढ्या प्रमाणात पाणी टाकायचे आहे। मी याच्यात 2 ग्लास पाणी टाकत आहे। 2 ग्लास पाणीचे प्रमाण बस होणार आहे। आता यात मी थोडं मीठ टाकत आहे, चवीपुरतं मीठ। आता याला उकळी आली की आपण शेव त्यात टाकून देणार। लिंबू राहिलाय आपला, लिंबू त्यात टाकायचा, अर्धा लिंबू पिळून टाकायचा, त्याच्या बिया जाता कामा नये। थोडीशी कोथिंबीर यात याला चांगली उकळी येऊन द्यायची। 1 उकळी काढली याच्यात आपण शेव टाकू शकतो। पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात शेव सोडूया। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकूया। अशी ही रुचकर आपली शेवभाजी तयार आहे। अशी ही आपली शेवभाजी तयार आहे। फारच चविष्ट बनते, तुम्ही पण करून बघा। धन्यवाद।